आज आपण पाहतोय हे डायइलेक्ट्रिक पॅरामीटर्स. आता बघा, जेव्हा आपण मॅग्नेटिक मटेरियल पाहिलं मॅग्नेटिक मटेरियलसाठी जे आपल्याला त्याला कॅटेगराइज करायचं होतं, ते कॅटेगराइज करण्यासाठी आपल्याला रिक्वायर्ड होतं जे आहे मॅग्नेटिक पॅरामीटर्स, ज्याची सुरुवात आपण केली होती मॅग्नेटिक डायपोल आणि मग पाहिलं होतं की डायपोल मोमेंट काय राहते. तर इथे जे आहे इथे सुरुवात आपण करू. जे फर्स्ट आहे, पूर्ण सगळ्या गोष्टी एनालॉगस आहे. तर फर्स्ट आहे तुमचा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. हे आहे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आता बघा, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटला जे इंडिकेट करतो आपण, आता याला इंडिकेट करतो म्यू ई. तिथे आपण इंडिकेट केलं तर म्यू एम नी. ते काय होतं, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. इथे आहे तुमचा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पद्धती सोबत आपण डील करतोय डायइलेक्ट्रिक सोबत, तर डायइलेक्ट्रिक जर म्हटलं तर आपण डील करणार आहे चार्जेस सोबत. तर मी इथे म्हणतो की इथे आहे दोन चार्जेस. एक आहे तुमचा Q1 आणि Q, दोन चार्जेस ऑफ इक्वल मॅग्निट्यूड, टू चार्जेस ऑफ इक्वल मॅग्निट्यूड. एक म्हणतो मी एक आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि एक आहे निगेटिव्ह चार्ज, आणि सेपरेटेड बाय आहे डिस्टन्स d. याला आपण म्हणतो टाइम. हा जो आहे हा इथे जो आहे दोन चार्जेस ऑफ इक्वल मॅग्निट्यूड. तिथे बघा काय पाहिलं होतं, हे जे आहे याला पण आपण हे करू की तिथे म्हटलं तर दोन पोल्स, नेहमी दोन पोल्स राहतात, एक n पोल एक s पोल. याच्यामध्ये म्हटलं तर दोन पोल सेपरेटेड बाय डिस्टन्स d. आता एक मी वर्ड यूज करतो इथे, थोडासा विचार करायचा. हे जे पोल्स पाहिले होते आपण, हे जे पोल्स पाहिले ते हे का सेम मॅग्नेटचे होते. मला एक सांगा, आता मी पोल स्ट्रेंथची गोष्ट केली, कारण जेव्हा हे असं पाहतो आपण, तर या ठिकाणी आपण एक फोर्स हे म्हणतो की F राहते तुमचा m1 डायरेक्टली प्रोपोर्शनल m1 m2 डिवाइडेड बाय d2 म्हणतो. अशा वेळेस काय करतो आपण, पोल स्ट्रेंथ घेतो ना. याची पोल स्ट्रेंथ आणि याची पोल स्ट्रेंथ काय आहे, सेम आहे. कोणाची, नॉर्थ पोलची नाही, जे आहे साऊथ पोलची. इथे पोल स्ट्रेंथ काय राहते, पोल स्ट्रेंथ राहते ॲबिलिटी ऑफ पोल टू इमॅनेट लाइन्स ऑफ फोर्सेस, और त्याला म्हणतो आपण कॅपॅसिटी ऑफ पोल्स टू इमॅनेट लाइन्स ऑफ फोर्सेस. तर अशा वेळेस याचे आणि याचे काय राहते, सेम राहते. तर इथे पण जेव्हा एनालॉगस सगळ्या गोष्टी पाहतो आहे, तर इथे पण काय घेतो आपण, सेम चार्जेस घेतो. सेम चार्ज घेतो आहे. एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसरा आहे तुमचा निगेटिव्ह चार्ज, सेपरेटेड बाय डिस्टन्स d. याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक डायपोल. आणि जर मी डायपोल मोमेंट बघत असेल तर डायपोल मोमेंट येते इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट E म्यू E हे ते Q into d. इथे काय आहे, हे ते Q into d. Q काय आहे, चार्ज आहे, d आहे डिस्टन्स बिटवीन देम. तर युनिट जर मी बघत असेल तर याचे युनिट येतं कूलम मीटर. याचे युनिट काय येते कूलम मीटर. त्याचं युनिट काय होतं, त्याच्या ठिकाणी दोन होते. त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिले दोन युनिट होते. एक युनिट होता तुमचा वेबर मीटर, एक होता वेबर मीटर, आणि दुसरा आपण इलेक्ट्रोमॅग्नेट साठी जो पाहिला होता, तो इलेक्ट्रोमॅग्नेट साठीचा होता तुमचा एम्पियर मीटर स्क्वेअर पाहिला होता. पण या ठिकाणी जे युनिट येत आहे ते एकच फक्त ते आहे तुमचा कूलम मीटर, आणि इट इज आल्सो वेक्टर क्वांटिटी. जे तुम्ही पाहता आहे जो डायपोल मोमेंटची गोष्ट करताय. डायपोल तर हा झाला. डायपोल मोमेंट काय, तुम्ही ज्याला पाहताय हे काय तुमचे डायपोल मोमेंट आहे, हे काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. जर वेक्टर क्वांटिटी आहे तर कंपॅरिझन मध्ये पुन्हा जाऊ, आपण ns पोल पाहिले होते, तर आपली वेक्टर क्वांटिटी एरो कुठे होता, s2 का होता, n होता. तर या ठिकाणी जो एरो जो राहणार आहे, तो एरो राहणार आहे निगेटिव्ह टू काय पॉझिटिव्ह. इथे जो एरो राहणार आहे तो काय राहणार आहे, निगेटिव्ह टू काय राहणार आहे, पॉझिटिव्ह राहणार आहे. या साध्या गोष्टी समजून घ्यायच्या, कंपॅरिझन करू आपण. कंपॅरिझन करूनच या सगळ्या गोष्टी बघू. तुम्हाला एक एक पॉइंट यातला समजेल. फक्त इथे म्हणे केला केअरफुली बघायचं, सो दॅट पुढे जाताना जसं पुढे जाऊ तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजेल. ओके. तर आता याला पाहिजे आपण डायपोल मोमेंट इट इज अ वेक्टर क्वांटिटी. आता
याचं एक आणखीन एक युनिट आहे, त्याचं युनिट आहे एक डीबे. एक युनिट आहे, ते युनिट आहे डीबे. आणि इथे 1 डीबे इज इक्वल्स टू राहते 3.33 into 10 raised to power minus 30 कूलम मीटर. इथे राहते 1 डीबे इज इक्वल्स टू 3.33 into 10 raised to power minus 30 कूलम मीटर. हे पण काय आहे, तुमचं युनिट आहे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. ओके, या ठिकाणी जर हेच बघत असेल आपण एक एक तेच त्या सिक्वेन्सला जर फॉलो करत असेल तर त्या सिक्वेन्स मध्ये जे सेकंड पॅरामीटर होता आपला, जो सेकंड पॅरामीटर होता तो होता, तिथे होता परमिएबिलिटी, इथे येत असते परमिटिव्हिटी, ज्याला आपण इंडिकेट करतो इप्सिलॉन. ज्याला आपण इंडिकेट करतो कशाने, इप्सिलॉन ने इंडिकेट करतो. आता याच परमिटिव्हिटीचा बघायचं की परमिटिव्हिटी कशी राहते, काय राहते. इथे जर मी परमिटिव्हिटीची गोष्ट करतो आहे तर या ठिकाणी बघा, तिथे त्याला डिफाइन करताना कसं केलं होतं आपण पहा. इथे नेहमी आपण म्हणतो आउटपुट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय राहते, इनपुट. आउटपुट काय राहते, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय राहते, इनपुट राहते. जर पहा एक एक सिक्वेन्स, सगळ्यात पहिले जर मी मॅग्नेटिकची गोष्ट करत असेल, मॅग्नेटिक फील्ड, पहा काय म्हणतात मॅग्नेटिक फील्डची सिक्वेन्स जेव्हा आपण फील्डचा जर पाहिलं तर फील्ड मध्ये पाहिलं होतं की फ्लक्स डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, इंटेन्सिटी होत आहे. फील्डचे इनपुट काय असते, इंटेन्सिटी इनपुट राहते, फील्डचं आउटपुट काय राहते, डेन्सिटी राहते. तेच जर मी मॅग्नेटिक सर्किटची गोष्ट केली, तेच जर मी मॅग्नेटिक सर्किटची गोष्ट केली तर मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय राहते, या ठिकाणी फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय राहते, करंट राहते. और फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय राहते, एमएमएफ राहते. मला असं वाटते की आता रिलेशन जास्त बेटर क्लिअर होतं. फ्लक्स डेन्सिटी 5/a, एरिया तर कॉन्स्टंट असते. हे काय आहे, h काय असते, एमएमएफ पर युनिट लेंथ असते ना. एमएमएफ पर युनिट लेंथ कोणती घेत असतो, ती लेंथ घेत असतो आपण मीन लेंथ ऑफ द कोर. ती लेंथ कुठली घेत असतो, ती घेत असतो मीन लेंथ ऑफ द कोर. आता तुम्हाला हे दिसत असेल फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एमएमएफ. और याला असंही म्हणू शकता फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. तुम्ही याला असंही म्हणू शकता फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, करंट. आता एक येतो एक इलेक्ट्रिक सर्किटवर, इलेक्ट्रिक सर्किटवर पहा. इलेक्ट्रिक सर्किटवर जर पाहत असेल तर इलेक्ट्रिक सर्किट मध्ये काय राहते आपल्याला माहिती आहे, करंट काय आहे तुमचा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, व्होल्टेज. करंट काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, व्होल्टेज आहे. या ठिकाणी जर मी इलेक्ट्रिक फील्डची गोष्ट करत असेल, इलेक्ट्रिक फील्डची जर गोष्ट करत असेल, इलेक्ट्रिक फील्डसाठी पहा, इलेक्ट्रिक फील्डसाठी पहा, इलेक्ट्रिक फील्डसाठी पण या ठिकाणी जे येते डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असते, इंटेन्सिटी. ही आहे इलेक्ट्रिक फील्ड डेन्सिटी. ही आहे तुमची इलेक्ट्रिक फील्ड डेन्सिटी आणि ही आहे तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ही आहे तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आता बघा एक एक बघत आहे आपण. सिक्वेन्स तो होता आपला, जो सिक्वेन्स होता त्या सिक्वेन्स झालो आपल्याला कोणतं पाहायचं आहे, या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये डायलेक्ट्रिक पॅरामीटर पाहायचं आहे. त्याच्यात आपण पाहतो आहे परमिटिव्हिटी. त्याच्यात आपण पाहतो आहे परमिटिव्हिटी. तर परमिटिव्हिटी साठी मी या ठिकाणी एक रिलेशन घेतो. ते रिलेशन आहे डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी आणि याला घेतो D is equals to epsilon into E. epsilon into काय A. या epsilon ला काय म्हणतो आपण, या epsilon ला म्हणतो आपली ही काय आहे, परमिटिव्हिटी. ही काय आहे, परमिटिव्हिटी आहे. आता परमिटिव्हिटीला डिफाइन करतो. परमिटिव्हिटीला जर डिफाइन करत असेल तर परमिटिव्हिटी जसं परमिएबिलिटी होतं. परमिएबिलिटी काय होतं, परमिएबिलिटी होतं एबिलिटी ऑफ बॉडी टू अलाउ इटसेल्फ टू बी मॅग्नेटाइज्ड. और या ठिकाणी परमिएबिलिटीला हे म्हणतो आपण की एका बॉडीची एबिलिटी तो किती नंबर ऑफ लाइन्स ऑफ फोर्सेस अलाउ करतो.
किती नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्सेस काय करते अलाउ करते त्याला आपण काय म्हटलं होतं त्याला म्हटलं होतं परमिटिव्हिटी. जर मी परमिटिव्हिटीला जर डिफाइन करतोय तर परमिटिव्हिटीसाठी मी इथे डिफाइन काय करतो परमिटिव्हिटी इज डिफाइंड ॲज ॲबिलिटी ऑफ बॉडी टू पास इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस और त्याला तुम्ही म्हणता इलेक्ट्रिक फ्लक्स. ॲबिलिटी ऑफ बॉडी टू पास इलेक्ट्रिक फ्लक्स किती इलेक्ट्रिक फ्लक्स तो पास करू शकते त्याला आपण म्हणतो त्या याला ॲबिलिटीला म्हणतो त्याला म्हणतो आपण परमिटिव्हिटी. जर परमिटिव्हिटी जर बघत असेल तर इथे एप्सिलॉन इज इक्वल्स टू राहते एप्सिलॉन 0 इनटू एप्सिलॉन r. सेम प्रोसिजर. हे काय आहे याला हे काय आहे हे आहे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ मटेरियल. जो मटेरियल तुम्ही यूज करणार आहे ऑफकोर्स जो मटेरियल राहणार आहे ऑफकोर्स जो मटेरियल राहणार आहे तो कोणता राहणार आहे तो राहणार आहे इन्सुलेटर. तो कोणता राहणार आहे तो राहणार आहे इन्सुलेटर. कंडक्टरची जर तुम्हाला चुकून परमिटिव्हिटी विचारली कंडक्टरची जर चुकून तुम्हाला परमिटिव्हिटी विचारली तर कंडक्टरसाठी परमिटिव्हिटी डिफाइन होत नाही कारण त्याच्यावरती ॲबिलिटीज नाही. कारण त्याच्यावरती काय आहे ॲबिलिटीज नाही आहे. कधीच लाईन्स ऑफ फोर्सेस हे कंडक्टर मधनं पास होत नाही कारण आपण ब्रांच पाहतो इलेक्ट्रोस्टॅटिक स्टॅटिक चार्जेस. कंडक्टरच्या आतमध्ये काय राहते कंडक्टरच्या आतमध्ये राहते मूव्हिंग चार्जेस. जर असं जर पाहत असेल तर अशा वेळेस तुम्ही कधी जे आहे या ठिकाणी कंडक्टरची गोष्ट नाही करणार. इथे हे जे पाहणार आहे इथे मटेरियल पाहणार आहे ऑफकोर्स तुम्ही मटेरियल घेणार आहे डायलेक्ट्रिक मटेरियल तुमचे ज्याच्यामध्ये दोन टाइप आहे पोलर आणि नॉन पोलर. नेक्स्ट आहे एप्सिलॉन 0. एप्सिलॉन 0 आहे ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी. ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ इथे बघा हे आहे व्हॅक्यूम. हे आहे व्हॅक्यूम और फ्री स्पेस. और इथे आहे फ्री स्पेस. जर याची जर पाहिली तर याची व्हॅल्यू काय राहते एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू बघून काय राहते एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू राहते ही राहते 8.85 into 10 raised to power -12 फॅरेड पर मीटर. 8.85 into 10 raised to power -12 फॅरेड पर मीटर. आता लास्ट राहिला आपला हे काय आहे एप्सिलॉन. एप्सिलॉनला जर डिफाइन करत असेल त्याला मी म्हणे हे काय आहे तुमचं हे आहे ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी. Absolute permittivity of material. Excuse me. इथे हे काय आहे absolute permittivity of काय हे काय आहे मटेरियल आहे. कळते आहे तर इथे आपण पाहतोय ही परमिटिव्हिटी काय राहते परमिटिव्हिटी राहते ॲबिलिटी कशाची बॉडीची. कोणत्या बॉडीची तुम्ही पाहणार आहे ऑफकोर्स इथे पाहणार आहे इन्सुलेटर और तुम्ही पाहणार आहे त्याला आपण म्हणतो डायलेक्ट्रिक. डायलेक्ट्रिकची इथे पाहणार आहे इथे जी आहे ती काय की ते काय करते अलाउ करते लाइन्स ऑफ फोर्सेस. अलाउ काय करते लाइन्स ऑफ फोर्सेसला काय करते अलाउ करते त्याला आपण म्हणतो परमिटिव्हिटी. ओके तर इथे आपण परमिटिव्हिटी डिफाइन केली. आता बघा ही जी परमिटिव्हिटी आहे इथे जर ही रिलेटिव्ह परमिटिव्हिटी मध्ये आपण एक म्हणू शकतो की जी रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे एअरची किती राहते एअरची राहते 1. फॉर एअर जी आहे रिलेटिव्ह जी आहे तुम्ही पाहता परमिटिव्हिटी त्याला म्हणतो आपण ती किती राहते ती राहते 1. आता याला डिफाइन करू बघा याला काय करू डिफाइन करू. आता जर मी इथे थर्ड पॅरामीटर पाहत असेल तर थर्ड पॅरामीटर इम्पॉर्टंट पॅरामीटर मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे थर्ड मी इथे मेन्शन करतो मोस्ट इम्पॉर्टंट ज्याला तुम्ही सगळ्या ठिकाणी यूज करणार तर इथे आहे याचं नाव आहे डायइलेक्ट्रिक कांस्टेंट और याला आपण म्हणतो रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. और याला आपण म्हणतो रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. बघा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आपण काय घेतलं होतं एप्सिलॉन r. हे काय आहे डायइलेक्ट्रिक कांस्टेंट म्हणतो तुम्ही एप्सिलॉन r. तुम्ही काय म्हणता डायइलेक्ट्रिक कांस्टेंट मध्ये खूप इम्पॉर्टंट टर्म आहे कामात पडते आपल्या जेव्हाही आपण इन्सुलेटर डिझाइन करतो कोणत्या मशीनचा. और या पॉवर सिस्टम मध्ये जेव्हा आपण इन्सुलेटर पाहतो जे मी म्हटलं तर पिन टाइप इन्सुलेटर सेकंड टाइप इन्सुलेटर पोस्ट टाइप इन्सुलेटर
हे जेव्हा इन्सुलेटरची गोष्ट करतो त्यावेळेस ही टर्म तुम्हाला यूज करावं लागणार आहे की त्याचे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असलं पाहिजे. ओके, तर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटला जर डिफाइन करत असेल मी, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटला जर डिफाइन करत असेल तर दोन वेनी इथे दोन डिफरंट वेनी डिफाइन करतो. सगळ्यात पहिला जो वे आहे तो आहे फोर्स वाला. ठीक आहे, सध्या आपण कुलम्स लॉ नाही पाहिला, कुलम्स लॉ मध्ये वाटलं असेल जास्त एक्सप्लेन करून देणार, पण इथे बघा आपल्याला माहिती आहे की जर कधीही फोर्स पाहिला तर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देयर चार्जेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. जर मी याला पाच असेल याला सॉल्व करत असेल की हे जे f इज इक्वल टू f इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 एप्सिलॉन r into q1 q2 divided by काय d square. q1 q2 divided by काय d square. आता बघा या फोर्स मध्ये डिफाइन करतोय मी, डिफाइन करतोय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. मी डिफाइन करतो आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटला. जर मी फोर्स पाहत असेल, जर मी पाहत असेल फोर्स इन एअर और तुम्ही म्हणा व्हॅक्यूम, दोन्ही ठिकाणी बघू शकता. व्हॅक्यूम मध्ये जर बघत असेल तर फोर्स इन व्हॅक्यूम, व्हॅक्यूम साठी पण रिलेटिव्ह परमिटिव्हिटी राहणार आहे 1, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट राहणार आहे त्याचा 1. तर इथे हे काय होणार, हे होणार 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0. हे येणार आहे q1 q2. जर दोन सेम चार्जेस मी ठेवतो आहे दोन डिफरंट मीडियम मध्ये, पहिले काय ठेवला, पहिले मी व्हॅक्यूम मध्ये ठेवला आणि दुसरा मी काय ठेवतो मीडियम मध्ये ठेवतो. तर मीडियम मध्ये जर ठेवला तर हा काय येणार आहे, हा येणार आहे 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 एप्सिलॉन r इनटू q1 q2 डिवाइडेड बाय काय d स्क्वेअर. हा आपला फर्स्ट वे. आता मला एक सांगा, मी जर रेशो घेत असेल, मला जर पाहिजे एप्सिलॉन r पाहिजे, तर कोणाचा रेशो राहणार आहे, या ठिकाणी रेशो राहणार आहे. मी काय घेतो, हे डिवाइड जर केलं हे सगळं होऊन जाणार कॅन्सल. हा काय होणार, हा वरती चालला जाणार. तर या ठिकाणी इथे डिफाइन करतो मी एप्सिलॉन r ला, याला डिफाइन करू शकतो मी फोर्स इन अ व्हॅक्यूम डिवाइडेड बाय फोर्स इन अ मीडियम, डिवाइडेड बाय फोर्स इन अ काय मीडियम. हा माझा फर्स्ट वे होता ज्याला मी काय केलं, डिफाइन केलं. जे आहे फर्स्ट वे होता ज्याने काय केलं, मी डिफाइन केलं म्हणजे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटला, और त्याला मी म्हणतो रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. त्यालाच काय म्हणतो मी, त्याला म्हणतो मी रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. आता हेच एका दुसऱ्या वेने पाहतो, हे एका दुसऱ्या वेने पाहतो, हेच मला पाहायचं आहे. दुसरा वे काय म्हणते, दुसरा वे म्हणजे कॅपॅसिटर सी, कॅपॅसिटर सी. आता बघा काही बेसिक आयडिया देतो तुम्हाला. ठीक आहे, कॅपॅसिटर स्टार्ट करायची ती कॅपॅसिटर राहिला आपला, तर एक आयडिया देतो, याला रफ मध्ये लिहून घ्या की कधी पण या कॅपॅसिटरला सी ला डिफाइन करत असेल तर कसं डिफाइन होते, काय काय फॉर्म्युले आहे त्याचे, या सगळ्या गोष्टी. आता जर बघा आपण काय म्हणतो, जर आपण म्हणतो phi इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I, phi इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय राहते, I राहते. तर अशा वेळी तुम्ही काय करता, phi इज इक्वल टू काय करता, L into I. इथे काय येते, हा इंडक्टन्स पहा काय करता, phi इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. ठीक आहे, एमएमएफ राहते ना, n काढून टाकलं मी, n सध्या नाही घेतलं. ओके, तर इथे काय घेतला, phi इज इक्वल टू काय घेतला, I घेतला. तर इथे काय झाला, phi इज इक्वल टू काय झाला, L into I. इंडक्टन्स डिफाइन झाला. जर कॅपॅसिटर डिफाइन करत असेल तो जो चार्ज स्टोअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असते व्होल्टेज. मी म्हणतो हे चार्ज स्टोअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असते व्होल्टेज. इथे असते Q इज इक्वल टू C into V. हा इथे असते कॅपॅसिटन्स, हा काय असते कॅपॅसिटन्स. आता इंडक्टरचा पण एक फॉर्म्युला आहे आपल्याला, कॅपॅसिटरचा पण फॉर्म्युला राहते, कॅपॅसिटर C इज इक्वल टू एप्सिलॉन A अपॉन D. हा राहते एप्सिलॉन A अपॉन D. जर मी इथे इंडक्टरचा जर पाहत असेल, इंडक्टरचा काय राहते पहा, इंडक्टरचा राहते n स्क्वेअर म्यू 0 म्यू r into A डिवाइडेड बाय L. सिमिलॅरिटी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टीची दिसेल, सिमिलॅरिटी खूप साऱ्या गोष्टीची दिसेल. फक्त काय होईल, याच्यासाठी इनपुट तुमचं करंट, याच्यासाठी इनपुट तुमचा व्होल्टेज होतो. मॅग्नेटिक सर्किट जेव्हाही पाहिजे ना, आपण कधी व्होल्टेज बद्दल बोललोच नाही. आपण नेहमी बोललो करंट बद्दल, कारण तिथे आपल्याला एमएफ पाहिजे होतं. या ठिकाणी आपण बोलतो व्होल्टेज बद्दल. ठीक आहे, याचं डेरिवेशन हे जे आहे प्रत्येकाचं डेरिवेशन आहे. थोडं जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला याचं डेरिवेशन मिळेल की याचं डेरिवेशन काय आहे, C इज इक्वल टू एप्सिलॉन A बाय D. आलं कसं नक्की, हे आलं कसं नक्की, याचं पूर्ण डेरिवेशन पुढे मिळेल. याच्यात पहा, C इज इक्वल टू एप्सिलॉन A बाय D.
जर C इज इक्वल टू इप्सिलॉन A बाय D आहे, मी जर याला डिफाइन करतो आहे C इज इक्वल टू इप्सिलॉन A अपॉन D. आता मी काय केलं, मी कॅपॅसिटर घेतला, एक कॅपॅसिटर मध्ये काय केलं, एक मीडियम टाकलं मी, ज्याची परमिटिव्हिटी होती इप्सिलॉन R, आता इप्सिलॉन 0 इप्सिलॉन R डिवाइडेड बाय D. हा मीडियम साठी झाला. हेच जर मी व्हॅक्यूम म्हणा, फ्री स्पेस म्हणा, एअर म्हणा, सगळ्यासाठी रिलेटिव्ह परमिटिव्हिटी राहते 1. याच्यासाठी जर पाहिलं हे किती बनणार, इप्सिलॉन 0 into A डिवाइडेड बाय D. आता जर मला रिलेटिव्ह परमिटिव्हिटी जर डिफाइन करायची असेल, आता जर मला रिलेटिव्ह परमिटिव्हिटी जर डिफाइन करायची असेल, और ज्याला मी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतो, त्याला मी डिफाइन करू शकतो इप्सिलॉन R इज इक्वल टू C मीडियम डिवाइडेड बाय C व्हॅक्यूम. C मीडियम डिवाइडेड बाय काय, C व्हॅक्यूम. याला काय करू शकतो, असं काय करू शकतो, डिफाइन करू शकतो. जर याच्याबद्दल काही बात असेल, याच्याबद्दल जर काही इम्पॉर्टंट पॉइंट, की पॉइंट जर बघत असेल, त्याच्याबद्दल की पॉइंट मध्ये बघा काय, त्याचा सगळ्यात पहिला एक की पॉइंट मला एक सांगा, मला इथे एक सांगा, या दोन्ही याच्यावरून आपण एक काम करू. इथे फोर्स वाला पण एक इक्वेशन लिहितो, F 1 upon 4 pi epsilon 0 epsilon r q1 q2 divided by d square. ठीक आहे, हे इक्वेशन लिहितो. याच्यामध्ये पहा, मला एक सांगा, जर कॅपॅसिटन्स एक मीडियम आणि कॅपॅसिटन्स इन व्हॅक्यूम याच्यातला मोठा कोणता राहणार? ऑफ कोर्स कोणता राहणार आहे, कॅपॅसिटन्स इन मीडियम का राहणार, नेहमी का राहणार, मोठा राहणार, हा का राहणार, व्हॅक्यूम का राहणार, कमी, हा जास्त राहणार, हा का राहणार, कमी राहणार. हे जर मी फोर्सेस मध्ये पाहिलं, फोर्स जर मी मीडियम घेतला, मीडियम मध्ये फोर्स का राहणार आहे, कमी राहणार आहे. जर व्हॅक्यूम मध्ये जर फोर्स घेतला तर तो का राहणार आहे, इन्व्हर्स रिलेशन आहे ना. जर परमिटिव्हिटी आली, काही तर व्हॅल्यू असेल, काही तर व्हॅल्यू असेल, काही व्हॅल्यू असेल, फोर्स काय झाला तुमचा, हा जर व्हॅल्यू आली तर फोर्स काय झाला, कमी झाला. मीडियम मध्ये फोर्स काय झाला, कमी झाला. व्हॅक्यूम मध्ये काय झाला, फोर्स काय झाला, जास्त झाला. तर अशामध्ये जर याच्या कंप्लीट वरनं जर ऑब्झर्वेशन वरनं जर पाहत असेल, पहिला ऑब्झर्वेशन आहे, इट हॅज नो युनिट डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटला, कॉन्स्टंट आहे ना, कॉन्स्टंटला कुठला युनिट राहते का, नाही राहत. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हॅज नो युनिट. सेकंड, it is always greater than 1. It is always greater than 1. हे काय राहणार आहे, हे नेहमी, जर तुम्ही पाहत असाल, जेव्हा हे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची गोष्ट करू आपण, जेव्हा ही डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची गोष्ट करू, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट नेहमी राहणार आहे तुमचा ग्रेटर दॅन 1. हा कधीच एक पेक्षा कमी राहणार नाही. एक पॉसिबल आहे, एक आपल्याला माहिती आहे, एक कशाचा राहते, एक राहते आपल्या एअरचा, एक राहते तुमचा एअरचा, आणि दुसरा जर आहे बाकी कुठलाही घेतला तुम्ही तर त्याच्यासाठी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असणार आहे, ग्रेटर दॅन 1 असणार आहे. तो कधीच लेस दॅन 1 नाही असणार. जेव्हा की आपण पाहत होतो रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, रिलेटिव्ह परमिटिव्हिटीची जी गोष्ट केली, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी बघा काय, जेव्हा रिलेटिव्ह परमिटिव्हिटीची गोष्ट केली, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी कॅन बी 1, लेस दॅन 1 अँड ग्रेटर दॅन 1. तिन्ही कंडिशन पॉसिबल होत्या. लेस दॅन 1 ही पॉसिबल होती. लेस दॅन 1 जर म्हटलं तर डायमॅग्नेटिक अँड अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल, ग्रेटर दॅन 1 म्हटलं तर पॅरामॅग्नेटिक, सोबत इथे काय होतं, फेरीमॅग्नेटिक, आणि सोबत येत होतं फेरोमॅग्नेटिक. येत होते तिन्हीच्या तिन्ही. या ठिकाणी हे पॉसिबल होतं, या ठिकाणी काय आहे, हे काय राहणार आहे, हा काय राहणार आहे, ऑलवेज ग्रेटर दॅन 1. आता थर्ड, आणि पुन्हा याला पण इम्पॉर्टंट म्हणजे हा पूर्णच इम्पॉर्टंट आहे, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. इट इज इंडिपेंडेंट ऑफ शेप अँड साइज. जे आहे शेप अँड साइजच्या काय राहते, हे काय राहते, इंडिपेंडेंट राहते. हा कधी शेप आणि साइज वर डिपेंड करत नाही. जेव्हा तुम्ही मॅग्नेटिक मटेरियल यूज करायचे, जेव्हा तुम्ही काय करायचे, मॅग्नेटिक मटेरियल यूज करायचे, मॅग्नेटिक मटेरियलचे शेप आणि साइज जे काय करायचं, मॅटर करायचं. कसं काय, तुम्हाला माहिती आहे की तिथे एक टर्म याची रिलक्टन्स, जी रिलक्टन्स डिपेंड कशावर करायची, अपोजिशन यायचं नाही. तिथे काय यायचं, तिथे एक यायचं अपोजिशन यायचं. अपोजिशन यायचं तर तुम्हाला माहिती आहे की तिथे काय आहे, शेप अँड साइज यायची. तुम्ही पाहिलं रिलक्टन्सच्या केसमध्ये, रिलक्टन्स इज इक्वल टू काय होता, L upon mu a होता. रिलक्टन्स इज इक्वल टू काय होता, L upon mu a. जर तुम्ही त्याला रिअरेंज करत असेल तर तुम्हाला कळेल की जी परमिएबिलिटी आहे,
जी परमिएबिलिटी आहे ती शेप आणि साईज वर डिपेंड करायची, सोबत डिपेंड करायची टेम्परेचरवर पण. हे सेंटेन्स लिहिलेलं आहे आपण त्याच्यामध्ये लास्ट मध्ये की ती शेप साईज वर डिपेंड करते, सोबत जे आहे टेम्परेचरवर काय करते, तुमची जी आहे परमिएबिलिटी और रिलेटिव्ह परमिएबिलिटी काय करते, डिपेंड करते. या ठिकाणी असं काही होत नाही. या ठिकाणी हे काय म्हणतोय, इंडिपेंडेंट ऑफ शेप अँड साईज म्हणतोय. होते आहे याच्यात. नेक्स्ट आहे, नेक्स्ट आधी थोडं हे बघून घ्या. जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर याच्याबद्दल बघत असेल तर तुम्हाला जे माहिती आहे इथे इप्सिलॉन r इज इक्वल टू किती राहते 1 फॉर कशासाठी, फॉर एअर म्हणा और व्हॅक्यूम म्हणा, ठीक आहे, और फ्री स्पेस म्हणा, ठीक आहे. या तिन्ही साठी, या तिन्ही साठी काय राहते, हे काय राहते, एअर, व्हॅक्यूम आणि फ्री स्पेस साठी जो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट राहते, जो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट राहते तो काय राहते, तो राहते 1. आणि याची जे आहे जर तुम्ही बाकी कुठलेही मटेरियल जर बघाल तर हा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्तीत जास्त जो व्हेरी होऊ शकतो. हायेस्ट डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची जर गोष्ट करत असेल, हायेस्ट डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट कोणाचा राहतो, हायेस्ट डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट राहतो तुमचा डिस्टिल्ड वॉटर. ठीक आहे, डिस्टिल्ड वॉटर तुम्हाला माहिती आहे, डायरेक्ट डिस्टिल्ड वॉटर. आता बघा या ठिकाणी हे डिस्टिल्ड वॉटर काय आहे, डिस्टिल्ड वॉटरचा जर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जर पाहिला तर हा मी तुम्हाला 80 to 90. हायेस्ट डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो आहे तो आहे तुमचा डिस्टिल्ड वॉटरचा, तो आहे 80 to 90. इथे हे काय आहे, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट वरनं काय आयडिया काय घ्यायची आपल्याला, हे काय सांगते बा, काय म्हटलं होतं आपण, परमिटिव्हिटीला कसं काय डिफाइन केलं होतं, परमिटिव्हिटी सिमिलर टू एम्प्लिफिकेशन फॅक्टर सारखं झालं होतं. D इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E, D इज इक्वल्स टू इप्सिलॉन E पाहिलं होतं इथे. जर परमिटिव्हिटी म्हटलं तर एबिलिटी ऑफ बॉडी, एबिलिटी ऑफ बॉडी टू पास इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्सेस, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो परमिटिव्हिटी म्हणतो. सोबत आता इथे आपण एक पाहिलं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट पहा, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट मध्ये कॅपॅसिटर मध्ये एक डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट पाहिला आपण, C इज इक्वल टू काय पाहिला होता आपण, C इज इक्वल टू पाहिला होता इप्सिलॉन A अपॉन D. मला एक सांगा C काय सांगतो, कॅपॅसिटर काय असते, कॅपॅसिटर काय असते, एबिलिटी ऑफ बॉडी टू स्टोअर दी चार्जेस. जर परमिटिव्हिटी खूप जास्त असेल तर तो काय करेल, जास्तीत जास्त चार्जेस काय करू शकते, तो स्टोअर करू शकते. तर डिस्टिल्ड वॉटर जर पाहत असेल तर डिस्टिल्ड वॉटरची किती आहे, 80 to 90. हायेस्ट अमाउंट ऑफ चार्जेस काय करू शकते, स्टोअर करू शकते. हायेस्ट अमाउंट ऑफ चार्जेस काय करू शकते, स्टोअर करू शकते. पण ही जे रिलेशन आहे हे डायरेक्टली न लावता हे काय केलं आपण, हे लावलं आहे इनडायरेक्टली. ओके, नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे या ठिकाणी इथे आपल्याला हा आहे फोर्थ, ज्याला आपण म्हणतो पोलरायझेशन. ज्याला आपण म्हणतो पोलरायझेशन. मॅग्नेटायझेशन साठी पण एक एक्झाम्पल पाहिलं होतं आपण, ठीक आहे. एक्झॅक्ट सिमिलर, काही चेंजेस नाही. कोणते चेंजेस आहे हे मी सांगतो की इन्स्टंट टू इन्स्टंट सांगेन की कुठले चेंजेस. पोलरायझेशन पहा काय, पोलराइज होणं म्हणजे काय, पोलराइज होणं म्हणजे काय, ओरिएंट होणं. जेव्हा ही गोष्ट करेल पोलरायझेशनची, पोलरायझेशन म्हणजे काय आहे, पोलरायझेशन म्हणजे काय आहे, ओरिएंटेशन होणं, ओरिएंट होणं कुठल्या तरी डायरेक्शन. जसं आपण म्हणतो की पर्सन्स जे आहे, काही पर्सन काय झाले, ओरिएंट झाले और पोलराइज झाले. सध्या न्यूज मध्ये तुम्हाला हे दिसेल की जे आहे काही लोक काय झाले आहे, पोलराइज झालेले आहे. हे पोलराइज झाले म्हणजे काय, हे काय झाले, एका स्पेसिफिक डायरेक्शनने काय झाले, ओरिएंट झाले. तर हे जर स्पेसिफिक डायरेक्शनने ओरिएंट होत असेल तर या ठिकाणी एक एक्झाम्पल पाहू आपण पोलरायझेशन. एक एक्झाम्पल पाहू पोलरायझेशनचं. याच्यावरनं तुम्हाला कळेल की पोलरायझेशन नक्की काय असते. ठीक आहे, मी काय घेतोय, एक बॉडी घेतो आहे, या बॉडीला काय केलं, मी फिक्स केलं. ठीक आहे, या बॉडीला काय केलं, मी फिक्स केलाय आणि या बॉडीला काय देतोय, मी एक चार्ज देतो. याला काय देतोय, एक चार्ज देतोय. मी याला म्हणतो की याला काय केलं, मी पॉझिटिव्ह चार्ज दिला. आता जसा पॉझिटिव्ह चार्ज दिला काय होणार माहिती का, पॉझिटिव्ह चार्ज काय करते, जर मी खूप जास्त पॉझिटिव्ह चार्ज दिला, एक पॉझिटिव्ह चार्ज दुसरा पॉझिटिव्ह चार्जला, सेम चार्जेस काय करतात, रिपेल करतात. जर रिपेल करतात तर हे काय होणार, हे चार्ज याच्यावर काय होणार आहे, युनिफॉर्मली काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होऊन जाणार. हे काय होणार आहे, हे
युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होऊन जाणार. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होणार म्हणजे काय? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होणार म्हणजे काय? की प्रत्येक चार्जवर जो फोर्स ऍक्ट होणार तो होणार इक्वल. आता काय झालं, या चार्जवर इकडला रिपल्शन इकडला रिपल्शन हे जे आहे हे काय होऊन जाणार आहे? हे काय होऊन जाणार? इक्वल होऊन जाणार. हे काय होणार आहे? युनिफॉर्मली काय होऊन जाणार आहे? डिस्ट्रीब्यूट होऊन जाणार. मी या बॉडीला काय केलं? चार्ज दिला. चार्ज साठी आपण दोन पाहिलं की चार्ज तुम्ही एकदा देऊ शकता कंडक्शन नाही, दुसरा काय देऊ शकता? इंडक्शन नाही. आता ही जी चार्ज बॉडी आहे, याचं नाव देतो मी. याचं नाव आहे ए. याचं नाव आहे ए. आता बघा काय करतो आहे, या बॉडीच्या बाजूला, या बॉडीच्या बाजूला ए जे आहे आणखीन एक बॉडी प्लेस करतो. आणखीन एक बॉडी प्लेस करतो ज्या बॉडीचं नाव आहे बी. पहा एक एक गोष्ट लक्षात ठेवा. याला चार्ज केलं, याला काय केलं? याला चार्ज केलं. चार्जेस पहा कुठे दिसतात? चार्जेस तुम्हाला एअर मध्ये दिसतात, इनसाइड बॉडीने दिसतात. ठीक आहे. ही जर मी एक कंडक्टिंग बॉडी बनत असेल, ही जर एक कंडक्टिंग बॉडी बनत असेल, तर मला एक सांगा, याला जो चार्ज दिला मी, याला काय दिला मी? चार्ज जो दिला तो काय आहे? तो या बॉडीच्या वरती आला, याच्या इनसाइडने आला, कारण ही जर बॉडी कंडक्टिंग असेल तर. आता तुम्ही आन्सर याला पॉझिटिव्ह चार्ज कसा देऊ शकतो? याला आपण पॉझिटिव्ह चार्ज कसा देऊ शकतो? मला जर एखाद्या बॉडीला जर चार्ज करायचा तर मी काय करतो? मी काय करतो? एक बॉडी, एक कंडक्टिंग बॉडी पहा, मी काय करतो? ही जी आहे हे म्हटलं एक कंडक्टिंग बॉडी आहे. या बॉडीला मला काय करायचं आहे? चार्ज करायचं आहे. मी काय करतो पहा, मी याला एका इन्सुलेटिंग मीडियमवर ठेवतो. हा काय इन्सुलेटिंग मीडियम आहे, याला ठेवलेला असा. आता जर मला याला चार्ज करायचं असेल, मला चार्ज करायचा पॉझिटिव्ह चार्ज. मला काय करायचं आहे? मला करायचं आहे पॉझिटिव्ह चार्ज. तर अशाच काय करतो? हे जे आहे चार्ज बॉडीला काय करतो? याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणतो. मी काय म्हणतो? याच्याजवळ जे आहे पॉझिटिव्ह चार्जेस आहे, एक पॉझिटिव्ह चार्जेस वाली बॉडी काय करतो? याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणतो. जसं कॉन्टॅक्ट मध्ये आणेल ते याच्यावर काय होऊन जाणार आहे? याच्यावर चार्ज येऊन जाणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज. आणि हा जो चार्ज दिला, हा चार्ज दिला बाय मीन्स ऑफ कंडक्शन. हा जो चार्ज दिला बाय मीन्स ऑफ काय दिला? कंडक्शन दिला. असंच काय दिला मी? या ए बॉडीला काय दिला? या ए बॉडीला काय दिला? चार्ज दिला. आता या बॉडीला जर चार्ज देत असेल तर पहा, याच्या जवळ मी बी बॉडी प्लेस केली. जशी मी बी बॉडी प्लेस केली, पॉझिटिव्ह चार्ज काय करते? पॉझिटिव्ह चार्ज नेहमी काय करते? फोर्स एक्झर्ट करते. कशावर? फोर्स एक्झर्ट करते तुमच्या निगेटिव्ह चार्ज. फोर्स काय करते? एक्झर्ट काय करते? निगेटिव्ह चार्जवर फोर्स एक्झर्ट करते. तर आता पहा, हा काय करेल? या बॉडीवर काय करणार आहे? फोर्स एक्झर्ट करेल. ठीक आहे. हे काय? इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. हे काय आहे? इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. हे काय आहे? चार्ज आहे. ठीक आहे. हा वर्ड आपण यूज केलेला आहे याच्या आधी पण. जेव्हा ही बॉडी चार्ज करता ना, जेव्हाही तुम्ही बॉडी चार्ज करता, त्याच्याजवळ काय करते? एबिलिटी येऊन जाते टू डू वर्क ऑन दी अदर चार्जेस. आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्ये याला पाहिलं होतं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्ये म्हटलं होतं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज दी एबिलिटी ऑफ चार्ज बॉडी टू डू वर्क ऑन दी अदर चार्जेस. आता हे काय आहे? हाय काय चार्ज आहे? हाय काय चार्ज आहे? करंट फ्लो होऊ शकते का? करंट नाही फ्लो होऊ शकत, कारण ही इन्सुलेटिंग आहे, ही कंडक्टिंग बॉडी. करंट फ्लो होऊ शकत नाही. त्याच्याजवळ काय एबिलिटी काय आहे? हा काय करेल? या चार्जेसला करेल पॉझिटिव्ह काय करते? अट्रॅक्ट करते निगेटिव्ह चार्जेस. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज असेल तेवढंच काय होणार आहे? निगेटिव्ह चार्ज करणार आहे, अट्रॅक्ट करणार आहे या साइडला. इथे बघा, जेवढे इथे पॉझिटिव्ह असेल तेवढेच काय येणार आहे? निगेटिव्ह चार्ज येणार आहे. जेवढे निगेटिव्ह चार्ज आले, ही बॉडी तर इलेक्ट्रिकल न्यूट्रल होती. याला तुम्ही चार्ज करताय का? याला पहा काय करताय? हे काय करताय? इलेक्ट्रिकल न्यूट्रल. याला चार्ज केलं पाहिजे कंडक्शन. याला प्लेस केलं याच्याजवळ. याला कसं प्लेस केलं? याच्याजवळ काय? निगेटिव्ह चार्ज आला. जेवढा निगेटिव्ह चार्ज येणार आहे ना, तेवढाच काय येणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज येणार. तेवढंच काय येणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज येणार. या ठिकाणी पहा काय झालं? या ठिकाणी चार्जेसचं ओरिएंटेशन झालं. या ठिकाणी काय झालं? चार्जेसचं काय झालं? ओरिएंटेशन झालं. आणि पहा चार्जेस किती आले. पहा चार्जेस किती आले? निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. जेवढे निगेटिव्ह होते तेवढेच काय आले? पॉझिटिव्ह आले. याच्यामध्ये काय झालं? चार्जेस काय झाले? ओरिएंट झाले. एका स्पेसिफिक डायरेक्शनने काय झाले? ओरिएंट झाले. ज्या डायरेक्शन जसे ओरिएंट झाले त्याला आपण म्हणत असतो पोलरायझेशन. त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणत असतो पोलरायझेशन. पोलरायझेशन पहा डिफाइन कसा करतो? पोलरायझेशन इज इक्वल्स टू, याला आपण म्हणतो म्यू ई. जेवढे डायपोल्स ओरिएंट झाले पर युनिट व्हॉल्यूम. याला काय म्हणतो? डायपोल मोमेंट. किती डायपोल याच्यातले ओरिएंट झाले.
हा एक व्हॉल्यूम होता, या व्हॉल्यूम मध्ये किती डायपोल ओरिएंट झाले त्याला आपण म्हणतो या ठिकाणी पोलरायझेशन. पोलरायझेशन इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी, कारण डायरेक्शननी झालेले आहे. पोलरायझेशन जसं मॅग्नेटायझेशन इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी, पोलरायझेशन ही काय आहे तुमची काय आहे वेक्टर क्वांटिटी आहे. याचं जर मी युनिट पाहत असेल तर पहा काय ते याचे युनिट ते हा आहे ते कूलम मीटर डिवाइडेड बाय मीटर क्यूब. हे काय झालं हा झाला कॅन्सल. हे काय आहे कूलम पर मीटर स्क्वेअर which is a unit of इथे डेन्सिटी. इथे आहे जे आपण ज्याला म्हणतो फील्ड डेन्सिटी, ज्याला म्हणतो इलेक्ट्रिक फील्ड डेन्सिटी, ज्याला आपण म्हणतो E. कूलम पर मीटर स्क्वेअर. जसं बा काय होतं वेबर पर मीटर स्क्वेअर कशाचं होतं मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीचं युनिट होतं. या ठिकाणी इथे युनिट काय आलं, इथे युनिट आलं इलेक्ट्रिक फील्ड डेन्सिटीचं, ते पण काय आलं डी. आता जर याला पाहत असेल इथे जर बघत असेल तर ऑफकोर्स काय आहे पोलरायझेशन कशाचे तरी प्रोपोर्शनल असणार ना. पोलरायझेशन काय आउटपुट आहे ना, हे ओरिएंटेशन झालं ना. या आउटपुट साठी एक इनपुट तर द्यावंच लागेल. या आउटपुट साठी काय द्यावं लागला एक इनपुट द्यावा लागला. तर या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल पोलरायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, बट इथे एक थोडासा चेंज आहे ॲज कंपेअर टू मॅग्नेटिक. इथे काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एप्सिलॉन 0 इनटू E. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एप्सिलॉन 0 इनटू E. जर मी याला पाहत असेल याला जर करत असेल तर P इज इक्वल्स टू येते साय E मल्टीप्लाय बाय एप्सिलॉन 0 मल्टीप्लाय बाय काय E. एका झाला हा झाला तुमचा पोलरायझेशन. पहा एक थोडासा चेंज झाला. तिथे काय पाहिलं होतं तिथे पहा काय पाहिलं होतं मॅग्नेटिक मध्ये काय पाहिलं होतं मॅग्नेटायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आता इंटेन्सिटी होता. डायरेक्ट प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी आणि इथला काय घेतलं होतं m इज इक्वल टू घेतला होता साय m इनटू काय घेतला होता h. हे घेतला होता याला काय घेतला होता तुम्ही साय m इनटू h. इथे पहा व्हेरिएशन करायला मॅग्नेटायझेशनचं करायला पोलरायझेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे इंटेन्सिटी. इंटेन्सिटी काय इथे काय फक्त एक आला तुमचा काय आला एप्सिलॉन 0 आला. तर अशा वेळेस बघा अशा वेळेस या ठिकाणी जेव्हा कॉन्स्टंट काढता जेव्हा तुम्ही काय करता कॉन्स्टंट काढता तर तुम्हाला काय येते तुम्हाला काय माहितीये P इज इक्वल्स टू बघा म्हणजे P इज इक्वल्स टू मिळते साय E मल्टीप्लाय बाय एप्सिलॉन 0 इनटू काय मिळते E मिळते आहे. आता साय E काय आहे साय E आहे तुमचे साय E आहे ससेप्टेबिलिटी. ठीक आहे ससेप्टेबिलिटी ही कशाची ससेप्टेबिलिटी आहे ही आहे तुमच्या इलेक्ट्रिक फील्डची ससेप्टेबिलिटी. याला म्हणतो आपण इलेक्ट्रिक जे आहे ती काय आहे मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी. ही काय तुमची इलेक्ट्रिक ससेप्टेबिलिटी. ही ससेप्टेबिलिटी जर डिफाइन करायची असेल तर डिफाइन कशी करणार ससेप्टेबिलिटी काय म्हणते ससेप्टेबिलिटी मध्ये की कोणत्या डायरेक्शन पॉझिटिव्ह डायरेक्शन झालं की निगेटिव्ह डायरेक्शन पॉझिटिव्ह डायरेक्शन झालं की निगेटिव्ह डायरेक्शन झालं हे सांगते तुम्हाला ससेप्टेबिलिटी. सोबत एक ससेप्टेबिलिटीचा एक आणखीन आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आहे जर मी बघत असेल ससेप्टेबिलिटी ला जर डिफाइन करतोय तर ससेप्टेबिलिटी बघा काय आहे साय E इज इक्वल्स टू काय असते साय E इज इक्वल्स टू असते बाउंड चार्ज डेन्सिटी divided by free charge density. हे करा ते बाउंड चार्ज डेन्सिटी डिवाइडेड बाय करा ते फ्री चार्ज डेन्सिटी. हे काय आहे बाउंड चार्जेस कोणते आणि फ्री चार्जेस कोणते हे पण इथे बघायचं की बाउंड चार्ज काय आहे फ्री चार्ज काय आहे. याच्याकडे बघा पोलरायझेशन आपल्याकडे एक्झाम्पल आहे मॅग्नेटायझेशनचे पण आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. इथे पोलरायझेशनचे एक्झाम्पल पहा हे पॉझिटिव्ह चार्जेस होते पॉझिटिव्ह चार्जेस यांच्यामुळे काय झालं यांच्यामुळे हे निगेटिव्ह चार्जेस आले. मला एक सांगा हे निगेटिव्ह चार्जेस हे मूव्ह होऊ शकतात का और या ठिकाणी हे जे आहे याला आपण ग्राउंड करू शकतो का नाही करू शकत. रिझन काय जोपर्यंत याच्याजवळ पॉझिटिव्ह चार्ज आहे
इथे तिथपर्यंत पॉझिटिव्ह चार्ज येतो, पण इथे काय राहणार आहे, निगेटिव्ह चार्ज येणार आहे. हा निगेटिव्ह चार्ज जाऊ शकतो कुठे, नाही. का बरं, काय या पॉझिटिव्ह चार्जमुळे हा निगेटिव्ह चार्ज आला आहे. पॉझिटिव्ह चार्जने काय केलं, पॉझिटिव्ह चार्जने फोर्स एक्झर्ट केला या बॉडीवर आणि याच्यातले काय केलं, निगेटिव्ह चार्जेस काय आणले सगळे इथे आणले. जर निगेटिव्ह चार्जेस सगळे इथे आणले तर निगेटिव्ह चार्ज, हे निगेटिव्ह चार्ज कुठे मूव्ह होऊ शकतात का, नाही मूव्ह शकत. रिझन काय आहे, यांना होल्ड करून ठेवला या पॉझिटिव्ह चार्ज. तर हे जे सगळेचे सगळे चार्ज आहे जे मूव्ह होऊ शकत नाही, याला म्हणतो आपण बाउंड चार्ज. ज्याला आपण म्हणतो, याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो बाउंड चार्ज. आणि जे चार्जेस पॉझिटिव्ह चार्ज आहेत, मी काय केलं, मी जर इथे ग्राउंड केलं ते सगळेचे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस काय ना ग्राउंड मध्ये फ्लो होणार, पण निगेटिव्ह नाही फ्लो होऊ शकत. तर जे पॉझिटिव्ह चार्जेस होते, जे मूव्ह होऊ शकत होते, जिथे जे पॉझिटिव्ह चार्जेस होते जे मूव्ह होऊ शकत होते, याला आपण म्हणतो फ्री चार्ज. फ्री चार्ज काय, जे इझिली मूव्ह होऊ शकतो. बाउंड चार्ज काय, जे बाउंड झाले कशाला तरी, हे बाउंड कशाला झाले, हे निगेटिव्ह चार्जेस बाउंड झाले या पॉझिटिव्ह चार्जेसला. तर हे जे आहे इथे काय झालं की इथे जी ससेप्टेबिलिटी आली ती काय आली, ससेप्टेबिलिटी आली बाउंड चार्ज डेन्सिटी डिवाइडेड बाय काय, फ्री चार्ज डेन्सिटी. म्हणजे किती चार्जेस बाउंड झाले, किती चार्जेस बाउंड होणार. पहा, जर या डायरेक्शननी जर 10 कुलमचे जर चार्ज असेल, पहा काय होतं, जर जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस असेल ना तेवढे तिकडे निगेटिव्ह चार्जेस येणार. तर इथे पण काय येणार आहे, 10 कुलमचे चार्जेस येणार. का बरं, की एक पॉझिटिव्ह चार्जला काय पाहिजे असते, एक निगेटिव्ह चार्ज पाहिजे असते. मी म्हणतो या डायरेक्शनचे तर काही फायदाच नाही, कारण तुम्ही काय केलं, या साईडला बॉडी ठेवलेली आहे. तर या इकडे जर बघत असेल तर या साईडला जर 10 कुलमचे चार्जेस असेल, तर इकडे पण काय होणार आहे, 10 कुलमचे चार्जेस काय होणार आहे, अरेंज होणार आहे. कारण प्रत्येक पॉझिटिव्ह चार्जेसला एक निगेटिव्ह चार्ज पाहिजे असते. कशासाठी, न्यूट्रल होण्यासाठी. कशासाठी, न्यूट्रल होण्यासाठी, त्याची स्टेबल स्टेट मिळवण्यासाठी. तेथे होणार आहे, हे तेवढेच निगेटिव्ह चार्जेस आहे ना, हे जेवढे निगेटिव्ह आले तेवढेच काय आले, इथे काय आले, पॉझिटिव्ह आले. तेवढेच काय आले, या ठिकाणी काय झाले, पॉझिटिव्ह आले. तर या ठिकाणी बघा काय येतं, हे जे ससेप्टेबिलिटी आहे एक्झाम्पल मध्ये तर हे तेवढेच झाले. पण काही अदर केसेस आहेत ज्याच्यामध्ये हे चेंज होणार. तर त्यावेळेस ससेप्टेबिलिटी जी डिफाइन होते ती होते बाउंड चार्ज डेन्सिटी अपॉन फ्री चार्ज डेन्सिटी. जर मी याला बघत असेल तर याला काय म्हणतो मी, याला आणखी जे आहे आपण म्हणतो एप्सिलॉन आर मायनस 1. जे आहे डायलेक्ट्रिक ससेप्टेबिलिटीला काय म्हणतो, एप्सिलॉन आर मायनस 1. जर मी आता बघा काय करतो, याला काय करतो, मी याला पुट करतो, हे ना साई इज इक्वल्स टू, याला काय करतो मी, याला पुट करतो या इक्वेशन मध्ये. पहा, आपल्याकडे आहे साई इज इक्वल्स टू एप्सिलॉन आर मायनस 1. याला मी पुट करतो या इक्वेशन मध्ये. तर या इक्वेशन मध्ये पहा काय मिळते, मी जर याला पुट केलं तर बघा ते P इज इक्वल्स टू एप्सिलॉन r एप्सिलॉन 0 इनटू E येणार आहे. करतोय मी असा, एप्सिलॉन 0 एप्सिलॉन इथे एप्सिलॉन r मायनस मल्टिप्लाय बाय एप्सिलॉन 0 मल्टिप्लाय बाय हे जे आहे याला मल्टिप्लाय केलं मायनस एप्सिलॉन 0 इनटू E. हे बघा होतं, हे पहा E इज इक्वल्स टू होत आहे, याला काय म्हटलं होतं, याला आपण म्हटलं होतं डेन्सिटी D इज इक्वल्स टू काय राहते, एप्सिलॉन इनटू A मायनस एप्सिलॉन 0 इनटू काय E. एप्सिलॉन 0 इनटू काय येत आहे, E येत आहे. फक्त इथे एक लक्षात ठेवायचं की साई E इज इक्वल्स टू एप्सिलॉन r मायनस 1. असं का बरं लक्षात ठेवायचं, कारण मग त्या काही इथे एप्सिलॉन r कधी लेस दॅन 1 असते, इक्वल टू 1 पॉसिबल, इक्वल टू 1 पॉसिबल, पण लेस दॅन 1 पॉसिबल असणार आहे का, नाही. म्हणजे काय इथे या ठिकाणी जे दोन्हीही मटेरियल पाहिजे. पहा हे काय होतं, याचा मीनिंग पहा काय होतं. पहा याला कंपॅरिझन मध्ये सांगतो की इथे जेव्हा तुम्ही पाहता साय m इज इक्वल्स टू काय असते, म्यू r मायनस 1 राहते. जर म्यू r मायनस 1 राहते तर इथे पहा काय आहे, म्यू r कॅन बी लेस दॅन 1, इक्वल टू 1 अँड ग्रेटर दॅन 1. जे आहे पॉसिबल आहे, हे तिन्ही कंडिशन पॉसिबल आहे की लेस दॅन 1 ही पॉसिबल आहे, इक्वल टू 1 ही पॉसिबल आहे, ग्रेटर दॅन 1 ही पॉसिबल आहे. तर आता बघा, जर इक्वल टू 1 असेल पहिली कंडिशन, बाउंड्री कंडिशन, जर इक्वल टू 1 असेल तर ही ससेप्टेबिलिटी काय होणार,
ससेप्टिबिलिटी ही काय असणार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी जर म्यू आर इज इक्वल टू 1 झाला तर किती आले 0 कशासाठी 0 झाले ही 0 झाली कशासाठी एअर साठी हे 0 झाली तुमची कशासाठी ही 0 झाली तुमच्या एअर साठी झाली आहे 0 आता जर लेस दॅन 1 म्हटलं बा लेस दॅन 1 ची गोष्ट करतो जर लेस दॅन 1 इथे जर पुट केला तर ससेप्टिबिलिटी काय झाली ससेप्टिबिलिटी झाली निगेटिव्ह ससेप्टिबिलिटी काय झाली निगेटिव्ह झाली ससेप्टिबिलिटी निगेटिव्ह म्हणजे काय हे केव्हा पाहता हे पाहता जेव्हा तुम्ही तुमच्या जवळ राहते डायमॅग्नेटिक मटेरियल ज्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणता की अपोजिट डायरेक्शनने काय झालं ओरिएंटेशन झालं पण डायइलेक्ट्रिक मध्ये असं कधीच होत नाही डायइलेक्ट्रिक मध्ये ज्या डायरेक्शनची फील्ड देणार ज्या डायरेक्शनची तुम्ही फील्ड देणार त्याच डायरेक्शननी इथे ओरिएंटेशन होणार म्हणून पण दोन्ही कंडिशन मध्ये बघायचं पोलर पा नॉन पोलर पा पोलर मध्ये काय झालं होतं पोलर मध्ये झालं होतं की तिथे काय झालं तिथे डायपोल होते ते ओरिएंट झाले तिथे डायपोल होते ओरिएंट झाले नॉन पोलर मध्ये काय ते पहिले क्रिएट झाले डायपोल काय झाले क्रिएट झाले देन काय झाले ओरिएंट झाले पण दोन्हीही ठिकाणी ओरिएंट झाले इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड तर इथे जेव्हा तुम्ही केव्हाही पाहणार ससेप्टिबिलिटी पहा आपण काय म्हणणार ससेप्टिबिलिटी साठी इज इक्वल टू 0 किंवा फॉर एअर और वॅक्यूम एअर और वॅक्यूम अदरवाइज ससेप्टिबिलिटी काय राहणार आहे ससेप्टिबिलिटी काय राहणार नेहमी काय राहणार आहे पॉझिटिव्ह राहणार आहे तुम्ही कोणताही डायइलेक्ट्रिक मटेरियल यूज करा कधीही कोणताही डायइलेक्ट्रिक मटेरियल काय करा तुम्ही काय करा यूज करा त्याच्यामध्ये ससेप्टिबिलिटी तुम्हाला काय मिळेल ती मिळेल पॉझिटिव्ह म्हणजे काय ज्या डायरेक्शनची फील्ड द्या पहा नंतर ज्या डायरेक्शनची फील्ड द्या इथे हिला एक्झाम्पल ने बघू पहा कसं होतं तर मॅग्नेटिक मटेरियलनी तुम्हाला हे क्लिअर होणार इथे ज्या डायरेक्शनची फील्ड दिली हा n पोल हा s पोल आहे जर इथे जर एक ठेवला मटेरियल इथे काय होतं इथे s होत होता इथे फील्ड जर या डायरेक्शनची आहे तर हे काय होते या डायरेक्शनची होते इथे पण असंच आहे की जर या डायरेक्शनची फील्ड आहे हे ओरिएंटेशन हे या डायरेक्शन झालं फक्त असं आहे की अजूनही आपण इलेक्ट्रिक फील्ड बद्दल बघितलेलं नाही सो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू की इलेक्ट्रिक फील्ड कशी राहते इलेक्ट्रिक फील्ड कशी राहते इलेक्ट्रिक फील्ड मध्ये कसं काय डायइलेक्ट्रिक बिहेव करते इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर डायइलेक्ट्रिक ठेवला तर तो कसा बिहेव करते या सगळं